पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याची उकल करून दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित द रॅबिट हाऊस या हिंदी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम नव्या पिढीतील आश्वासक अभिनेता अमित रियान, चतुरस्त्र अभिनेता पद्मनाभ गायकवाड, गुणी अभिनेत्री करिश्मा, या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक वैभव कुलकर्णी आणि या सिनेमाचे निर्माते कृष्णा पांढरे सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आज गावकऱ्यांनी सरपंचांना पकडलंय एका वेगळ्याच कात्रीमध्ये, त्यामुळे बघूया त्यातून हास्याचा काय कोलाज निर्माण होतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. रसिकाबाई, तुम्ही उभ्या का आत बसा. मास्तरांनो, नवकर सीझन मनान काहीतरी नव्या करूचा म्हटलं, मनान उभी रावल्या तर तुम्ही सुरुवातीकच बसवतास. आता काय करतलोय मी? रसिकाबाई, नवीनच करायचंय ना काहीतरी. 15 मिनिटं विंगेत थांबा जा. बरोबर आहे, हे पण चांगलं आहे. मास्तरांनो, काय पटापट काय ता सुरू करा. माझ्या बारक्या तापिलो, मला घरी जाऊचा. काय मुलाला जन्म दिलाय का कोळशाला जन्म दिलाय बाईने कळत नाही. असं बोलतो तापलेला असतो सतत, त्याला ताप असतो. काय बरोबर बसा. अरे पण काय अर्थ आहे काय? रे मूर्खा, कर्तृत्व नखभर पण बोबाटा गावभर अशी गत झाली आहे तुमची. लाजा वाटू द्या जरा. रिझल्ट लागलाय, रिझल्ट. रिझल्टला मग एवढं का पिसाल आहे? कसं आहे, या वयात माणूस नापास झाला की पिसालतोच. मूर्खा गप्पा बस, वाटेल ते बोलतोय. रिझल्ट काही माझा लागलेला नाहीये, गावचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या गावचा रिझल्ट लागलाय. दरवर्षी शासनाकडून प्रत्येक गावाच्या प्रगतीचा आलेख घेतला जातो आणि गुणवत्ता दिली जाते. शायरा नाही चाललाय, सांगतोय मी काहीतरी. हलू सांग. ठीक आहे. आणि त्या गुणवत्तेनुसार प्रत्येक गावाला एक विशेष पदवी दिली जाते. आपण सुद्धा सहभाग घेतला होता. तर तिथे आपल्या गावाला संपूर्ण भारतातील अकार्यक्षम गाव अशी पदवी देण्यात आलेली आहे. माझ्या मेहनतीला फळ आलेलं आहे. सरपंच, तुमच्या मेहनतीला फळ नाही, दात आलेत. अर्वाटच्या भाषेत बोलावं लागतं मला तुमच्याशी कधी कधी. काय एक शांतपणे मला सांगा, अकार्यक्षम म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? चांगले जाम भारी बोल. तुमचा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडलाय का अरविंदने मांडलाय मला सांगा. काय सरपंच, अकार्यक्षम म्हणजे काय? उडेल कोण? निकृष्ट दर्जाचं, इच्छित परिणाम न देणारं असं कार्य म्हणजे अकार्यक्षम गाव आपलं आहे. कळलं का? शासनाने आपल्या गावची प्रगती पाहता आपल्याला अर्धा स्टार दिलेला आहे. अरे मी म्हणतो, हे सरपंच असताना अर्धा स्टार तरी कसा दिली त्यांनी? दगडी द्यायला पाहिजे, दगडी. कानफाट फोडी वाचाऱ्यानो, मी सरपंच आहे म्हणून अर्धा तरी स्टार दिलाय. थोबडी तुमची बघून बसारी 0 दिला असता. मी एक उपाय सांगू काय? एखादी चांगली जत्रा बघून हा पालना विकून टाका तुम्ही. पालना कशाला विकायचा? पालना नाही कशाला विकायचा? तू पालण्यावर का काय ना रे भांडो. सरपंच बरोबर बोलतायत खरं तर सगळे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात.
गावात कुठलीच विकास योजना आणलेली नाहीये तुम्ही. बरोबर बरोबर आहे. मी जबाबदार आहे हो. हे सगळं वसाडे जबाबदार आहे. आम्ही कसं जबाबदार? जबाबदार म्हणजे तुम्हाला सांगतो एखादी योजना आणली मला सतत वाटतं गावासाठी काहीतरी करावं मला सतत वाटत असतं. पण हे वसाडे मी एखादी योजना आणली कशाला नाही मला हे पटतच नाही. त्याच्यामुळे विकास आपल्या गावाचा होतच नाही आहे. आपल्यावर खापर फोडला नाही. काय माणूस आपल्यावर खापर फोडला? सगळ्यांना कातल्यावर आपटा तुम्ही. अरे, तुम्हाला काय बोला की नाही? अरे, भांडू नका सतत. सरपंच कितींदा सांगितलंय मी तुम्हाला, दोघांचं भांडण तिसरा लांब. सरपंच अशी म्हणच नाहीये. दोघांचं भांडण मी तिसरा आपला लांब ना. तिसऱ्याचा लाभ. तुम्ही भांडत राहिलात तर कोणातरी भलत्याचाच लाभ होतो. व्यक्ती गावं जिंकतात. मुळात आपण आता काय करतोय लक्षात घ्या. आपण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी जर एखादा प्रस्ताव मांडला, एखादी कल्पना मांडली, एखादा कार्यक्रम आणला विकास योजनेसाठीचा, तर आपण सतत अडकाठी करतो. बरोबर. अडकाठी करतो, खोडे घालतो, अडथळे निर्माण करतो. तसं नाही झालं पाहिजे की नाही. सरपंच, यासाठी तुम्हाला काय वाटतं? सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी घ्याल? मी जबाबदारी घेतोय पण या वाचाडीने पण तेवढी जबाबदारी घ्यायला नाही मी काय म्हणतो सरपंचानं काहीतरी तोडगा बिडगा काहीतरी काढला पाहिजे. माझ्याकडे तोडगा समजा याच्या पुढं मी समजा एखादी योजना आणली का तुम्ही सगळ्यांनी नाही मना नाही पटत कशाला असं बोललं का जागेवर 500 रुपये घ्यायचे. घरी नाही जायचं, तिथल्या तिथं त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे. दंड घ्यायचे. हे चुकीचं आहे. हे गावाचा आपल्या विकास. थांबा. मास्तरांनो मी सांगतो काय? तुम्हाला हे न पटण्यासारखं आहे. या माणसाला ना आमच्या खिशाकडे जाण्याचा मार्ग बरोबर माहिती आहे. मी याच्या खिशात कधी गेलो? सरपंच, तुमच्याशी बोलताना मराठी भाषेतला व्याकरणातला तो उद्गारवाचक दांडा हातातच ठेवावा असं वाटतं मला. तुम्ही त्यांच्या खिशात नाही जात. एक गप्प बसा ना सरपंच. हे बघ पाम्या, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला आज कधी नव्हे ते सरपंचांचं म्हणणं सुद्धा पटतंय. थँक्यू. लक्षात घ्या, काय होतं बऱ्याचदा ते एखादी विकास योजना जेव्हा आणतात तेव्हा आपण सतत त्याच्यात आडकाठी करतो की नाही. आपणच नकारात्मक विचार मांडायला सुरुवात करतो. ते झालं नाही तर कदाचित एखादा प्रकल्प येईल गावात, कदाचित एखादी विकास योजना राबवली जाईल, हो की नाही. त्यामुळे मला त्यांचा नियम पटतोय. जर कुणी नाही, कशाला, का असं काही म्हटलं, मला पटत नाही असं काही म्हटलं, तर आपण त्याच्याकडून 500 रुपये आकारायचे. ताबडतोब घरी जायचं नाही. मी म्हणता तर भाऊ आपल्याला यांच्या तोंडात आलं तर पटलं नसतं. एक मताने हा निर्णय झालेला. छान. मग आता सगळ्यांचं जर या नियमाला अनुमोदन आहे तर आता आपण विकास कार्यांसाठी काहीतरी प्रस्ताव मांडायला हवेत की नाही. कुणाच्या डोक्यात काही असेल तर सांगा, कुणाला काही समस्या असतील तर सांगा. समस्या काय एक आहे काय गावात? समस्या एक आहे गावात. मांडताना सावका मास्तरांनो पहिली समस्या मी सांगतो. कसं आहे, आपल्या गावात टॉयलेट बांधलेली आहेत. म्हणजे काय, कुठे बांधलेली आहेत? चौकात नाहीत, चौकापासून लांब बांधलेली आहेत मास्तरांनो. परवा त्या वांगणकरणीचा पप्या त्याचा पोट भरून आला होता. त्या टॉयलेट शोधत गेला, चौकात गेला, टॉयलेट शोधत होता, ठिपक्यांची रांगोळी काढला, ठिपके जोडले तेव्हा पप्या सापडला, टॉयलेट नाही सापडला. टॉयलेट सापडत नाही लवकर. आता टॉयलेट बांधलेलं आहे ते सापडत नाही, मग उपाय काय करायचा? नाही पण ते टॉयलेट सापडत नाही त्याला हे सगळं बसाडे जबाबदार. तुम्हाला सांगतो काही झालं मिनी टॉयलेट आपल्या बोललं इथे कुठेतरी जवळ बांधूया. हे काय बोलले, नाही नको, इकडं वास येतो, तिकडे लांब बांधूया, म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे टॉयलेट. पण ते सापडत नाही आता. सापडत नाही, त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे. म्हणजे तिकडे आपण काय करूया, समजा एखादा माणूस डबा घेऊन आला, टिनपाट घेऊन आलं, अरे बापरे टॉयलेट कुठं आहे, तर तिकडं आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा, बोलायचं इकडे टॉयलेट आहे, इकडे जा. असा पुतळा बसवायचा. हा, असा पुतळा बसवायचा. हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतं वायफल पुतळा बसवायची गरज नाही, माझा नकार आहे. नाही बोललाय, नाही बोललाय, याच्याकडनं 500 रुपये घ्या. नाही इथलं इथं 500 रुपये घ्या पहिला. मी देणारच नाही ना, ह्याच्यात काय आहे? मी खरं बोलले, नाही देणार मी. 500 रुपये घ्या. नाही देणार. अरे मी देणार नाही चिकू, तुझ्या लक्षात येत नाहीये, तू नकार दिलेला आहेस एका प्रस्तावाला. नियमानुसार तू दंड भरावा लागेल. मी नाही देणार पैसे. नाही तुला चिकू दंड भरावा लागेल. मी भरणार नाही. भरावा लागेल. तू नाही बोलायचं. दंड भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेर जा. मीटिंगचा नाही, ह्याला गावाच्या बाहेर काढा वासाड्याला. सरपंच एवढं नको. अरे वा, चुकलंय तर चुकलंय. त्यांना माझा काय संबंध? भवानी झाली आपले धांग धांग धांग
सरकारच्या तिजोरीत टाका, स्वतःच्या खिशात नको. नाही तिकडे टाकणार आहे, पण आता खिचत तर राहू दे. पण माझा मुद्दा पूर्ण तर होऊ दिलात नाही तुम्ही. काय मुद्दा काय? मला एवढंच म्हणायचं होतं की तिथं पुतळा बसवायची गरज नाही, त्यापेक्षा आपण एक निरुपयोगी रिकाम टेकडा गावातला माणूस तिथं उभा करूया. आणि माझ्या नजरेत पण तो हाय. कोण? हा सरपंच. बघा ह्याचे हात तसे बिनकामाचे आहेत, निदान बोट तरी वापरूया त्याची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.